अजितदादांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबत। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर दादा फडणवीसांच्या भेटीसाठी। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदादांचं मत। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये तासभर बैठक। भेटीमध्ये भीड प्रकरणावर आणि विरोधकांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा, सूत्रांची माहिती। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक। मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली। बैठकीत वाल्मिक कराड, नितीन बिक्कड उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीत भाजपा आमदार सुरेश धस यांचे स्फोटक आरोप। माझ्यावरील आरोप फेक नरेटिव्ह। महायुतीतच आरोप करण्यापूर्वी सुरेश धसांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी। तपासाआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। वाल्मिक आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे। भीड हत्या प्रकरणात आरोप करताना सुरेश धस स्पष्टच बोलले, कराड मुंडे एकाच नाण्याच्या एकच बाजू असल्याचीही टीका। अजितदादा धनंजय मुंडेंना पाठीशी का घालताय? मुंडेंच्या जवळच्या माणसानं भयावह कृत्य केलंय, त्यामुळे चौकशी होईपर्यंत नैतिकता म्हणून मुंडेंनी राजीनामा द्यावा। सुरेश धस मागणीवर ठाम। भीड हत्या प्रकरणात राज्य सरकारनं निर्धारानं कारवाई केली आहे। कुणीही धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, गृहमंत्री फडणवीसांचा कडक इशारा।